कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव 2024 त्या अनुषंगाने प्रशासनाची पूर्ण तयारी झालेली आहे। दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी आणि राज्यभरातून देशभरातून श्री करवीर निवासिनी आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांचं स्वागत करण्यासाठी कोल्हापूर प्रशासन सज्ज झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये शाही दसरा महोत्सव साजरा करताना 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता दसरा महोत्सवाचं उद्घाटन आपण माननीय पालकमंत्री महोदयांच्या आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत करणार आहे आणि त्यानंतर 12 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्यापर्यंत शाही दसरा महोत्सव आपण साजरा करणार आहे। हा दसरा महोत्सव साजरा करताना शाळेतील विद्यार्थी आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना दसरा महोत्सवाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी करून घेण्याचा आणि त्यातून आपले पारंपरिक सण संस्कृती याची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। त्यासाठी 4 ऑक्टोबरला आपण पारंपरिक वेशभूषा दिवस ठेवणार आहे। त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा याचा आपण आयोजन करणार आहे। आपल्या भवानी मंडपामध्ये काही सांस्कृतिक कार्यक्रम जे आपल्या संस्कृतीबाबत, महाराष्ट्रातील शक्तिपीठांबाबत, सणांबद्दल माहिती देणारे काही सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी कल्चरबाबत माहिती देणारे सांस्कृतिक कार्यक्रम आपण ठेवणार आहे। आपण सर्व महिलांच्या सहभागाची एक नवदुर्गा बाईक रॅलीसुद्धा आपण दसरा महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आयोजित करणार आहे। आपली नगर प्रदक्षिणा ज्या दिवशी असते त्या दिवशी रांगोळी स्पर्धेचं सुद्धा आपण आयोजन नगर प्रदक्षिणा मार्गावरती करणार आहे आणि चांगले रांगोळी काढणाऱ्या सर्व सहभागी स्पर्धकांचं आपण त्यामध्ये सन्मानसुद्धा आपण करणार आहे। याशिवाय विद्यार्थ्यांना बँडबाबतची माहिती व्हावी आणि राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा बँडबाबतचं एक आकर्षण आहे त्याची माहिती व्हावी यासाठी एक बँडवादन स्पर्धासुद्धा आपण भवानी मंडपामध्ये ठेवणार आहे। युद्धकला प्रात्यक्षिकसुद्धा आपण भवानी मंडपामध्ये ठेवणार आहे आणि 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी शाही स्वारीचं आयोजन भवानी मंडपापासून दसरा चौकापर्यंत शाही स्वारीचं आयोजन आणि न्यू पॅलेसपासून दसरा चौकापर्यंत छत्रपती घराण्यातील वाहने येतील तेव्हा शाही स्वारीला मानवंदना हे विद्यार्थ्यांच्या सहभागातून आपण हे कार्यक्रम करणार आहे। तर जिल्हाभरामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा आता आपण बघतोय की दसरा आणि घटस्थापना जवळ आलेली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक घटस्थापनेच्या स्वागताला आणि दसऱ्याच्या सेलिब्रेशनसाठी सर्वजण तयार झालेले आहेत। तर हा दसरा सर्व नागरिकांच्या सहभागाने चांगल्या पद्धतीने साजरा करणं आणि विद्यार्थ्यांपर्यंत पारंपरिक वेशभूषा आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या सणांबद्दल संस्कृतींबद्दल माहिती देण्याचं जो महत्त्वपूर्ण उद्देश आहे तो आपण दसरा महोत्सवातून यावेळी आपण साध्य करणार आहे। याबाबतची आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आमच्या 2 वेळा बैठकाही झालेल्या आहेत। तर पार्किंगचं नियोजन असेल त्या अनुषंगाने पोलीस विभागाने महापालिकेने नियोजन केलेलं आहे। काही पॉईंटवरून KMTच्या बसेसद्वारे शटल सुविधा देण्याचंही नियोजन महापालिकेने केलेलं आहे। तर पोलीस विभाग, महापालिकेचे अधिकारी आणि वेगवेगळे स्वयंसेवक जे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेले आहेत ते स्वयंसेवक त्यांच्या माध्यमातून पर्यटकांना मार्गदर्शन करणं आणि योग्य पद्धतीच्या सुविधा त्या ठिकाणी देणं हे काम केलं जाईल।